पहलगाम हल्ल्यानंतर आठवड्याभरातच मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये दाखल झाले। हल्ल्यामुळे देशातील पर्यटन व्यवसायाला सुद्धा मोठा फटका बसलाय। या हल्ल्यामुळे लोक आपली सहल सोडून पुन्हा आपल्या घरी परतू लागलेत। अशातच चला काश्मीरला आपल्याला आतंकवादाला हरवायचं असा निर्धार करत अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत। अतुलजी, आपलं TV9 मराठीमध्ये खूप खूप स्वागत। पहिला माझा प्रश्न आहे, तुमची सोशल मीडियावरची पोस्ट आणि परवा मी पुण्याहून मुंबईला येत होतो त्यावेळेला गाडीत मला असं वाटलं की उद्देश काय आहे ह्या हल्ल्यामागचा। पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांना मारलं गेलं। उद्देश आहे की काश्मीरमध्ये तुम्ही पर्यटक येऊ नकात, हा संदेश आहे। आणि मला असं वाटलं की उत्तर हेच आहे की तुम्ही कोण सांगणार आम्ही येऊ नको म्हणून। इथे आमचं काश्मीर आहे, आमचा देश आहे, तुम्ही आम्हाला धमक्या देऊ नकात, आम्ही येणार। हा जर संदेश मोठ्या संख्येने दिला इथे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेली 2-3 वर्ष रेकॉर्ड ब्रेक जवळजवळ टुरिझम इथे होतोय, वाढतोय। मी आल्यापासून खूप लोकांशी इथल्या बोलतोय, लोकल लोकांशी। ही समस्या ही जर मिटवायची असेल तर माणसांनी एकत्र येणं फार गरजेचं असतं। त्यामुळे पैशांच्याही पलीकडे हे खूप महत्त्वाचं आहे, माणसांनी एकत्र येणं। आणि ते आत्ता काश्मीरमध्ये सुरू झालं होतं। त्यामुळे मला असं वाटलं की हा संदेश आपण काही अगदी छोट्या प्रमाणात का होईना पोचवू शकू का, की हरकत नाही आहे, या इथे या, हेच आपलं उत्तर असणार आहे सामान्य माणसाचं। प्लीज कशावरही तुम्ही विश्वास ठेवू नका, जे काही सांगितलं स्वतः या आणि पहा। मला खूप जवळनं अनुभव अनेक वेळेला आलेला आहे, आत्ताही येतो आहे। इथली माणसं खूप दुःखी आहेत, खरंच दुःखी आहेत। तर आपण जर इथे आलो तर त्यांना खूप मदत होणार आहे, आपल्या देशातल्या लोकांना मदत होणार आहे। हेच देशकार्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम, जम्मू काश्मीर।